आज मी ठरवलंय मेथीचे लाडू करायचे. तर डिंकच नव्हतं घरामध्ये. तर मी म्हटलं चला दुकानात जाऊया. डिपार्टमेंटल स्टोअर आहे आमच्या खाली, तिथे गेले. डिंक घेतलं आणि सुकं खोबरं नव्हतं ते घेतलं. आणि आणि काय नव्हतं आणि मीठ वगैरे असं नव्हतं. चटरपटर ते सगळं घेतलं. आणि ते टेन्शन होतं मला की काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं. तर डिंक, गूळ, गूळ पण नव्हतं. गुड पावडर, गुड पावडर ती आहे ती आमच्याकडे ही आहे, काळीवाली आहे. तर मी पितांबरीची घेतली. ती पण काळीच आहे म्हणा, पण ती एवढी काळी होत नाही आमच्याकडे. मी मोदकाला मागवलेलं, ते ती एकदम काळी होती. मग ते बटर चिकनचं पॅकेट दिसलं, हे दिसलं ते दिसलं, तर ते मग ते सगळं गोळा करून आणलं मी. आता मी मेथीचे लाडू करणार आज. बघू कसं. हाय, गुड मॉर्निंग. आता मी सुरुवात करते. जे माझ्याकडे सामान होतं ते मी सगळं गोळा केलं आहे. हे खजूर आहे. खजूर एक दिवाळीमध्ये आणलं होतं वाशीवरून. तर हे जर कडक होतं तर कोण खात नाही आहे, तर मी म्हटलं की चला आहे ते लाडूमध्ये टाकून देऊया. हे खजूर, खजूर वाटायला खूप येते. मुलीला देते ना मी दुधामध्ये घालून. त्या दिवशी लावलं, ते तुकडे करून लावलेले. आणि एखादं बी राहिलं होतं. मी एवढे कर्रकनी आवाज आला, बापरे मला ते कान गेले. आता मी त्याने कापून, सुका खोबरा आहे हा, हे किसायला लागेल. पण मी कापून मिक्सरमध्येच टाकते, किसत बसत नाही कारण मला त्रास होतो. सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं वाशीवरनं आणलं होतं, पण एवढं कडक आहे ते चावायला होत नाही. तर मी मुलीला पण दिलं होतं ते बदाम पिस्ते वगैरे टाकून. आणि खजूर, साखर नाही खात ना ती, मग ते खजूर घालून दिलं. मग गोड जरा असं लागेल करून. बाकीचे होते तर मी म्हटलं लाडूमध्ये टाकून देऊ. आता मला बारीक बारीक कापून मिक्सरमध्ये घालायला लागेल, बारीक करायला लागेल. मागच्या वेळेला ते दुधाची पावडर करताना हे पी थोडीशी एक अडकलेली. बापरे, एवढं गडगड गडगड झालं की बस. हे मखाणे आहे. मखाणे पण घालते मी, तर मुलीला खूप आवडतात म्हणून. सुकं खोबरं आणलं. पुरं नाही टाकणार मी, एकच वाटी टाकणार कारण मला खोबरं अजिबात आवडत नाही. सुकं खोबरं एक वाटी आणून ठेवले, म्हणजे कालवण वगैरे मध्ये मटणामध्ये लागतं आपल्याला म्हणून. आणि काय आणलं आहे, आणि गूळ, पितांबरीची गूळ पावडर आहे माझ्याकडे. होती ती काळी होती एकदम काळसर, म्हणून मी म्हटलं की लाडू एकदम काळे होतील म्हणून मी हे आणलं. आणि हे खजूर, आणि हे आहे हलीम, हलीम आणलं आहे. आणि हे आहे डिंक, द मेन डिंक, मेन डिंक. नाही तर डिंक मी विसरून जाते. डिंकच नव्हतं घरामध्ये. मागे होतं, आता मी कधी यूज केलेला मला काही समजत नाही. आहे आहे म्हणून मी गप्प बसले, तर बघितलं, शोधलं, त्या दिवशी तर नव्हतं. तर म्हणून म्हटलं चला जाऊया. आणलं मी. ते पण 2 पाकिटं आणले. एक पाकिट ठेवलं आहे तसंच, एक पाकिटच यूज केला. एक पॅकेटमधलं पण थोडंसंच राहिलं आहे, आता नंतर यूज केलं. हे खजूर आहे, आता ह्याला बारीक करायला लागेल. आणि मी मेथी मुरत ठेवलेली आहे, मस्त वासत आहे. तुपामध्ये पाववाटी मेथी घेतलेली आहे, त्याला भाजून बारीक करून म्हणजे खरबुडी केली आहे. आणि त्याला तुपामध्ये मुरत ठेवले, 2 दिवस झाले. हां, तर मग आज मी हे, वास मस्त येते, सुगंध एकदम छान. मुरली आहे ती. कडू नाही लागायला पाहिजे ना, नाही तर मुलगी मला बडबडेल, काय कडू 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 कडू. तर हे मी 2 दिवस झाले मुरत ठेवलेलं आहे. आता मी हे वापरणार. आणि लाडू करताना मिक्स करायला हे लक्षात राहायला पाहिजे, नाही तर हे तिथेच राहील आणि माझे लाडू बनून पण होतील. मी समोरच ठेवेन, ते माझ्या लक्षात राहील. सुगंध मस्त आहे, वास मस्त मेथीचा. पण ते जास्त दिवस ठेवले असेल तर कडू नाही लागले असते, पण ते नंतर यूज करते आता, चालेल. हे गुळ जास्त घालणार मी, गुळ आणि खजूर, म्हणजे कडवू लागणार नाही ते. आणि आता मी खजूर बारीक करते, खोबरा किसते मग भेटते. हाय, कामात चालू आहे. सगळं भाजलं, खोबरं कापून, खजूर फोडून कापून सगळं हे केलं, बारीक केलं, भाजलं तुपामध्ये. आणि आता भाजणंच चालू. मुलीचं पण हे केलं आहे, तिला दुधात घालून प्यायचं असतं ना, हे झालं. दावा दाखवते. हे मुलीचं आहे. मखाने, काजू, बदाम,
खजूर आणि पिस्ता घातला आहे. थोडासा गूळ घालीन, म्हणजे खजूर थोडंसंच झालं म्हणून हे आता भाजून ठेवलं. मी पहिल्यांदा भाजलं, आधी हे केलेलं तर कच्चंच केलं. हे करून ठेवलेलं मिक्सचर तिला पिण्यासाठी, रोज दुधात घालून देते तिला. खजूर आहे, मखाने, बदाम, पिस्ता असं आणि थोडंसं तूप घातलं आहे. हे झालं तिचं मिक्सचर, ते वाटून ठेवून देईन. आता हे आमच्या लाडूचं हे खसखस आणि हलीम आहे, एकत्रच हे केले आहे. हे काजू, पिस्ता, बदाम हे तुपात हे करून ठेवले आहे रोस्ट करून. हे मखाने आहे, हे खजूर आहे आणि हे खोबरं आहे. हे झालं. इथे काय काय आहे, हे पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, ते पण भाजून ठेवलं. हे डिंक आहे, मस्त असं फोडून हे करून ठेवलं आहे. गुबगुबीत फुलेत, गुबगुबीत. आणि मेथी तर आहे, ते मेथी लक्षात राहायला पाहिजे ना, ते लाडू होऊन जाईल, मेथी इथेच राहील. आणि आता मी बारीक करते, हे नंतर बारीक करणार तिला पिण्यासाठी. हे मी आधी करून घेते. खसखस वाटायचे की नाही वाटायचे मला काही कळत नाही आहे, मी बघेन नंतर मग हे करेन. आणि हे जाडसर करायचं आहे, म्हणजे ह्याचे तुकडे तुकडे पण तोंडात आले पाहिजे, ते मला लक्षात ठेवायला लागेल. मी तुम्हाला वाटून झालं की परत मी तुम्हाला दाखवेन कसं काय झालं आहे ते. मग लाडू वळायला या. सगळं बारीक केलं आहे. ड्रायफ्रूट जरा खरबूड म्हणजे असं अख्खे थोडेसे असे ठेवलेत, काय म्हणतात दिसत आहेत ना, बारीक नाही केले पिठासारखे, आणि थोडेसे ठेवलेत हे केलेले पल्स मोडवर मारलेले, कारण मला हे परत मिक्स करायला मिक्सरमध्ये मारायचं ना, परत बारीक झाले तर बुक्का होऊन जाईल, म्हणून मी जरा हे करते. खमंग वाजायला, कडू नको व्हायला बाबा. गूळ टाकले आता, हे ह्याचंच टाकले आता, कुठे गेलं, गूळ पावडर टाकली आहे ह्याची 2 वाटी, ह्याच्याने टाकले 2 वाटी, कडू नको लागायला म्हणून ह्याच्याने टाकलं आहे. तूप घालायची आता गरज नाही आहे मला वाटतं, तरी तूप ठेवलं आहे ते ओपन करून, लागलं तर टाकीन. परत पल्स मोडवर टाकून फिरून घेते, म्हणजे एकत्र होईल व्यवस्थित. असं एकत्र होणार नाही ते. वळत आहेत, थोडंसं माळून घेते म्हणजे नीट व्यवस्थित होऊन जाईल. नाही झालं तर थोडंसं तूप घालेन अजून. होत आहेत, कुठे काही घालायची गरज नाही आहे, होत आहेत. छोटेच करणार, मुलांवरती आहे ना, खाणार की नाही माहीत नाही मला, ते भीती वाटते. बघूया नंतर परत दाखवते वळल्यावर. या लाडू वळूया. लाडू वळायला बसते. आता किती वाजलं, 1:30 वाजलं आहे, अजून मला सगळं आवरायचं आहे. आता बसूया. एवढं झालं. आता हे कधीपर्यंत होईल माहीत नाही मला. एवढं फॅन बंद करायला पाहिजे होतं. कधी हे झालं ना माझं वाटलं गेलं. छोटंसं करू की मोठंसं बस. मेथीचे लाडू छोटेसेच करायचे असं सांगितलेलं, छोटेच करणार. तुम्हाला घ्या. हलीम, मेथी, ड्रायफ्रूटचे लाडू तयार. छान दिसतंय ना. असे एकच साईजचे, एकच आकाराचे झाले पाहिजे, नाहीतर मुलाने एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा असं करत राहते. गपचूप खाणार नाही, कसं झालं तसं. असं आमच्या घराने. लाडू वळते आणि मग तुम्हाला भेटते नंतर. बाय. लाडू वळून तयार झालेले आहेत. किती झाले ते मी मोजलेले आहेत. किती आहेत मोजूया थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23
आज चिंटू आहे. 27 झालेत. तरी मी पाववाटीनेच माप घेऊन घेतले. हा वळता वळता म्हणजे हात पण असे गोलगोलच झालेत. आता मला सगळं आवरायचं आहे. तरी हे थोडंसं उरलं आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते, कारण मला अख्खा खावं लागेल ना. हे कढईमध्ये थोडंसं उरलं आहे ते मी सांगते. असं वाटतं मिरची टाकली आहे पण लागत नाही आहे. गुडगोड झाला आहे, गुडगोड मस्त. छान झालं. आता मुलं खाते नाही, मुलगी तर खाई म्हणा, मुलाचं काही खरं नाही. कडवा केले का तू, किती कडवा केले असं काही. छान झालं. या मेथी लाडू करायला नाही आलं, मेथीचे लाडू खायला तरी या. असेल तर खातच असं. 2 वाजले, अर्धा तासच झालं. मी म्हटलं पता नाही किती तास लागेल यार. मी 2 ताटं आणलेली, ही आणि ही एक, ही वाली पण एकच भरली. मला वाटलं ही पण भरेल. थोडंसंच घेतलं होतं ना. आणि लाडू मी मोठे केले की छोटे केले काही कळत नाही मला, पण आहे साईज बऱ्यापैकी आहे. 27 झाले म्हणजे भरपूर झालेत ना. 1 महिना चालला तरी ठीक आहे. आम्ही दोघंच खाऊ. ही तर बाई नाटक करत राहील. तिच्या मैत्रिणी आणून दिलं आहे तिला, तिच्या मम्मीने केलेलं ते ती खाते कुठे नखरे करते नुसते. 1 लाडू 2 दिवस चालवते. एवढंसंच आहे, एवढंसंच लाडू आहे तो मस्त. आणि एकदम ओलसर आहे. मी विचारलं तिला काय पाक बी केलं होतं का साखरेचं, आणि पाणी बिणी टाकलं होतं. ते नाही, तुपात केलेलं आहे. तुपाचा वास अजिबात येत नाही आहे. पण म्हटलं ठीक आहे, आता तिने एवढं आणलं आहे ना, तर मला खा. तर आता माझं लास्टला ना मी छोटे मोठे केलेले, छोटे मोठे, कारण आता कामं करायचे पडलेत ना. तर आता सगळं लादी पण पुसायचे. मी म्हटलं हे सगळं होऊन गेलं तर लादी पुसायला मोकळं. आता लवकर आवरते. हिची मैत्रिणी येणार आहे 3 वाजता, म्हणून मला लवकर करायचं होतं. आता येतील तर ते नुसतं घरभर फिरत राहतील. त्यांना मॅगी काय ते करायचं आहे, म्हणून लवकर करा. मला 6 वाजता जेवण करायला लागायचं आहे. मला डिस्टर्बन्स नको, कारण आज उपवास आहे, आज शनिवार आहे. तर मला जेवण लवकर करायचं लागेल. लवकर करायला पाहिजे, करायचं लागेल नाही. माझे मेथीचे लाडू कसे झालेत ते सांगा. नेक्स्ट टाईम अजून भरपूर करणार, पण मुलगी बोलेल मेथी टाकू नको, आता हे कर, विदाउट मेथीचे कर, ड्रायफ्रूटचे करतात ना तसं. छान आहेत ना, बरोबर असे. आता हे ना देईन, आज नाही खाणार ते, उद्या खातील चहाबरोबर, कारण आज उपास आहे. आज मेथी नाही खाणार. याचा ठेवून देईन. आता डबा ह्याला बघायला पाहिजे. स्टीलच्या डब्यामध्ये ठेव बोलणार मुलगी, तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये नको असं आहे. तर ठीक आहे. आता मी माझं आवरते आणि तुम्हाला नंतर भेटते. बाय. माझा लाडूचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा, आणि माझे लाडू पण टेस्ट करायला आलात तरी चालेल. थँक्यू. आमच्याकडे या आमच्या लाडू वळायला तर आलात नाही, लाडू टेस्ट करायला तरी या आणि सांगा कसे झाले आहेत माझे मेथीचे लाडू. उलट्या करून दाखवते. माझे लाडू कसे झालेत ते सांगा. टेस्ट करायला या घरी. असे कसे लागतात तेही सांगा. टेस्ट करायला पण या आणि मला तुमचं कमेंट सांगा कसे लागले माझे मेथीचे लाडू. कडू आहे की गोड आहे बघून. बाय.